21 दिवसात 3 रूपात दिसणारा पहिला गणपती म्हणजे खवळे महागणपती। देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील खवळे घराण्याचा हा पारंपरिक गणपती आहे। या गणपतीची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही झाली आहे। चला तर मग पाहूया हा वैशिष्ट्यपूर्ण खवळे महागणपती। देवगड येथील खवळे घराण्याचा पारंपरिक गणपती हा 21 दिवसात 3 रूपात दिसणारा पहिला गणपती अशी ख्याती असणारा गणपती आहे। तारामुंबरी येथील खवळे महागणपती याची महती खवळे परिवाराने सांगितली ती अशी की 316 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज येथे येऊन गेले। त्यावेळी त्यांच्या आरमारातील काही अधिकारी येथे राहिले। तेच खवळे घराण्याचे पूर्वज। त्यांच्यापैकी भीष तांडेल नावाचा एक पूर्वज मालवण येथील नारायण मंदिर येथे पूजा करीत असे आणि तेथील गुराब प्रकारच्या जहाजांची देखभाल करीत असे। भीष तांडेलचे भाऊ शिव तांडेल हे देवगड येथे राहतात। त्यांना मूल होत नव्हते, तेव्हा त्यांना दृष्टांत झाला। तेव्हा हीच मूर्ती स्वप्नात आली आणि माझी सेवा कर, उत्सव कर, तुला मूल होईल। ही मूर्ती तयार करण्याची पद्धतही आगळी वेगळी आहे। श्रावणात भटवाडी येथील चिकट माती गोळा केली जाते, जिचे वजन 1.5 टन एवढे असते। यासाठी वाडीतील सर्व लोक मदत करतात। नारळी पौर्णिमेला माती मळून तयार केली जाते आणि श्रावण अमावस्येला मूर्ती पूर्ण केली जाते। रंग मात्र दिला जात नाही, फक्त पांढरा चुना लावला जातो। उंदीरही दुसऱ्या दिवशी ठेवला जातो। 5व्या दिवसापासून 20व्या दिवसापर्यंत रंग लावला जातो। 21व्या दिवशी पिवळे ठिपके दिले जातात। शिव तांडेलचा नवसाचा मुलगा गणोजी हा विजयदुर्ग किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यात इंग्रजांच्या आजीवन कारावासात होता, पण नंतर सिद्दी जोहरने त्याला सोडविले। त्यानंतर त्याला जे 4 मुलगे झाले त्यांचे पुढचे वंशज म्हणजे हा खवळे परिवार होय। खवळे महागणपती 316 वर्ष पूर्ण करणारा हा गणपती आहे। या गणपतीचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी कोकणामध्ये उतरलेले तर त्यांच्यासोबत अनेक आरमारातील अधिकारी आलेले होते आणि ते जेव्हा परत घाटावरती किंवा रायगडावर गेले त्यावेळी त्यांनी काही अधिकारी याच ठिकाणी ठेवलेले। आमचा जो पूर्वज होता तो याच ठिकाणी होता। मालवणमध्ये मालोड या गावामध्ये एक नारायणाचं मंदिर आहे। त्या ठिकाणी तो पूजा करून सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जी शिवाजी महाराजांची गुराब जातीची जहाजं होती लढाऊ ती तो सांभाळायचा। तर त्याचं नाव तो भीष तांडेल। भीष तांडेलनंतर त्याचा मुलगा शिव तांडेल पण मालडीमध्ये पूजा करायचा आणि देवगडमध्ये गुराब जातीची जहाजं सांभाळण्यासाठी यायचा। तर त्याला मूल होत नव्हतं। त्यावेळी हा जो गणपती आहे ह्याच्यासारखी सेम छोटीशी मूर्ती त्या मंदिरामध्ये आहे। तो एक दिवशी मग त्याला मूल होत नव्हतं, तेव्हा हीच मूर्ती त्याच्या स्वप्नात आली आणि त्याला दृष्टांत दिला की माझा मोठा उत्सव कर, तुला मूल होईल म्हणून। आणि त्याप्रमाणे त्याने 1701 साठी ह्या गणपतीची स्थापना केली। हा खवळे महागणपती याची चाक किंवा दृष्ट काढली जाते। दृष्ट काढली जाणारा हा जगातला पहिलाच गणपती आहे। कारण त्याचं कारण आहे की 5व्या दिवसापासून ही दृष्ट काढली जाते। 5व्या दिवसापासून रंगवल्यानंतर हा मातीचा असल्यामुळे त्याच्यावर आणि लोक खूप आल्यामुळे त्याच्यावर अशी चट्टे पडतात, जसं मुलांना त्रास होतो तसं, आणि तो होऊ नये म्हणून ही चाक किंवा दृष्ट काढण्याची प्रथा या खवळे महागणपतीकडे आहे। या गणपतीपुढे 20व्या दिवशी रात्री पुरुषाला साडी नेसून नाचवले जाते। पहाटे काकड आरती होते आणि 21व्या दिवशी गणपती पुढेच पूर्वजांना पिंडदान केले जाते। असा हा आगळा वेगळा खवळे महागणपती ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही झाली आहे। अमित गोळवणकर, कोकण नाव, देवगड।